कोईमुतूर 86-032ची तुम्हाला ओरिजिनल रोपं मी दाखवणार आहे. टिश्यूपासून कसे तयार करतात बघा. टिश्यूपासून ही बॅच नंबर 1 ही 1 वर्षाची प्रोसेस चालते टिश्यूची. आता हे काचेच्या बाटलीत बघा त्यांनी एका टिश्यूच्या वाड्यापासून तयार केलेले रोपं 100 ते हे बघा हातात घेऊन दाखवले ते. आता हे हातात घेऊन दाखवलेत बघा त्यांनी. आणि आता हे पिशवीमध्ये शॉर्टिंग करणार आहेत. आता हे पिशवीमध्ये शॉर्टिंग करतील बघा आणि हे दाखवतील. अगं पिशवीमध्ये शॉर्टिंग केलेले आहेत. आता ते प्रोसेस पुढची दाखवतो. अवघा ह्या वाड्याचा टिश्यू दिसतो, पिवळा दिसतो, तो वाड्याचा टिश्यू आहे. या टिश्यूपासून 1000 रोपं तयार होतात. आता हे आता नवीन रोप लागणं चाललं आहे आणि पूजन करूनच आम्ही सुरुवात करतोय बघा. अवघा दहीभात वगैरे अगरबत्ती लावलेलं आहे बघा. रोपं बुकिंग कोयमुतूरला जाऊन कधी केली तुम्ही? फेब्रुवारीमध्ये सर्वसाधारण किती तारखेला? 25 फेब्रुवारी 25 फेब्रुवारीला ह्यांनी कोईमुतूरला ऑनलाईनवर रोपं बुकिंग केली होती सर. आणि रोपं आत्ता आज तारीख ते 1 तारखेला आणली. 1 ऑगस्टला रोपं त्यांनी जाऊन स्वतःहून आणली. आता पहिल्यासारखं कोईमुतूरमध्ये राहिलेलं नाही. ऑनलाईन पाठवायची बुकिंग करून द्या असं नाही. तुम्हाला प्रत्यक्ष रोपं जाऊन आणायला लागतात. आता ही प्रोसेस ही जी आहे त्यांची लॅबमध्ये प्रोसेस फी पूर्ण 1 वर्ष चालती आणि पुन्हा ते टिश्यूचं 1 रोपं काढल्यानंतर पुन्हा 6 महिने प्रोसेस चालती. म्हणजे हे रोप जवळजवळ टिश्यूला घेतल्यापासून हे रोप 1.5 वर्षाचं आहे. आता ह्याच्यामध्ये फुटवेची संख्या बघा. आत्ताच पिशवीमध्ये रोप आहे पण फुटवे किती काढलेत बघा त्यानं. हा बघा मुळे आणि फुटवे बघा. आता मी म्हणतो हे निवडून रोप घेतला असेल. चला निवडून घ्यायचं राहू द्या. चला ही घ्या. हा बघा ह्यात पण 1 फुटवा दिसतोय. दुसरं घ्या आणखीन तुम्हाला दाखवतो मी. हा बघा ह्याच्यात 2 फुटवे दिसतात बघा. हा बघा हे 2 आणि खाईने 1 तिसरा पण निघतोय फुटवा. असं काही नाही पण टिश्यूच्या रोपांचं हे वैशिष्ट्य आहे. ह्याची 35व्या दिवशी चांगले फुटवे निघतात. बरोबर ना? अगदी जोमदार वाढ होते ह्याची. 35व्या दिवशी चांगले फुटवे निघतात. पण आपले जेव्हा आपण ऊस लावतो महाराष्ट्रामध्ये ते कुठल्या नर्सरीत नातल्या कुठलं बियाणं आहे काय माहीत नसतं. 7 दिवस झाले तरी फुटवा काय निघत नाहीत रोपांचे. पण हे कोईमुतूरचं वैशिष्ट्य हे असं आहे. आणि आता हे जर लागण तुम्ही 4.5 फूट बाय 2.25 फुटावर आता लागण केली आहे. हे 1.5 गुंठा रान आहे. सर्वसाधारण 113 रोपं बसलेत ह्याच्यात 1.5 गुंठ्यामध्ये. आता एक खालचं क्षेत्र आहे, दाखव जरा खालचं क्षेत्र. त्यात पण खड्डे घेणार आहे आणि त्यात पण उर्वरित रोपं. हे ते ट्रेमधली रोपं दाखवा इकडे. ट्रेमधली रोपं दाखव. त्या ट्रेमधली रोपं आता त्या खालच्या वरात लावणार आहे. आणि आता तुम्ही हे समोरचे जे रान दिसतंय ते एक 1.5 गुंठा आहे. 120 रोपं या प्लॉटमध्ये बसणार आहेत 1.5 गुंठ्यामध्ये. आणि ह्याच्या खालच्या बाजूला एक 3 गुंठ रान आहे. ह्या रानात शेतकऱ्यांनी काय केले, ढेलची केली होती. ढेलची करून ते मुजवून घेतलेले आहेत आणि टिकावणे खड्डे 2.25 फुटावर काढलेले आहेत आणि रोप चांगले दाबून घेणार आहेत. त्यामुळं होतंय काय की रोप दाबून दोन्ही पायज्यामध्ये घातल्यानंतर की व्यवस्थित चालतं आणि फुटवे व्यवस्थित निघत असतात. हवा राहत नाही. त्यामुळं फुटव्याला काढण्यास लवकर सहकार्य मदत होते. आता ह्याचा लागवडीचा डोस आणि हे जे असतं, आता हे जर तुम्हाला कोईमुतूरला जायचं असलं तर कमी 3 ते 4 महिने तुम्हाला रोप अगोदर ऑनलाईनवर बुक करावं लागतं. आणि बुकिंगची तुम्हाला मेसेज तुमच्या मोबाईलवर पडतो. आणि महाराष्ट्रातनं जर कोईमुतूरला जायचं म्हटलं तर 1 दिवस 1 रात्र एवढा वेळ लागतो. 3000 रुपये जाण्याचा खर्च आहे रेल्वेनं. हे महत्त्वाचं. इथं रोप आहे बरोबर. ह्या 2 रोपाच्या मध्यभागी आम्ही इथं 1 रोप घेतले. इकडे दाखव कॅमेरा बघा. ह्या 2 रोपाच्या मध्ये जिगजॉग पद्धतीने केलंय लागण. आता ह्यांची सरी पूर्व पश्चिम आहे पण सूर्यप्रकाश ज्यावेळेला ह्याची पानं इकडे येतील त्यावेळेला ह्याला सूर्यप्रकाश मिळावा. ह्याची पानं इकडे येतील. जर तुम्ही समोर रोपं लावली तर आपल्याला पानांची गर्दी वाढणार आहे. म्हणजे समोर म्हणजे हे जर पाणी इथं आलं, हे जर पाणी इथं आलं तर सूर्यप्रकाश मिळत नाही. त्यामुळे आम्ही ही झिगझॉग लागण केलेलं आहे, म्हणजे क्रॉस लागण केलेलं आहे. आता ही रोपं जी आणलेली आहेत तुम्ही म्हणाल ही कोईमुतूरची कशावरनं, त्याचा पुरावा काय तर तुम्हाला ICR सेंटर कोईमुतूरची ओरिजिनल पावती 2026ची याच व्हिडिओमध्ये लावणार आहे मी. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकत नाही की कोईमुतूरची रोपं नाहीत म्हणून. म्हणजे आम्ही डुप्लिकेट व्हिडिओ करतोय असं पण नाही. त्याची ओरिजिनल पावती ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी लावणार आहे.